ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की कशा पद्धतीने आता प्रियाचा प्लॅन उधळवून लावत सायली आता रमेशला पकडणार आणि रमेश याला पकडून आता सायली ही सगळं काही व्यवस्थित करणार. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे प्रियाला मात्र या सगळ्या गोष्टीचा अंदाजच नाही आहे. तर आता प्रियावरती साक्षीला तिनेच घरात घेतल्याचा आळसुद्धा सायली करणार आहे. आता नेमकं काय काय घडतं हे बघूया या व्हिडिओमध्ये. आपण आता पाहतोय की सध्या आता साक्षी ही घरात घुसलेली आहे आणि घरात घुसून आता साक्षी ही अस्मिताचं तोंड दाबत आहे आणि त्यावेळी आता अस्मिता ही ओरडते, वाचवा. त्याबरोबर आता अस्मिताचा हा आवाज बाहेर सायली आणि अर्जुन गप्पा मारत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि मग सायली ही लगेचच आता अर्जुनला म्हणते, अहो चला लवकर. आणि सायली व अर्जुन हे दोघंही जण आता अस्मिताच्या रूममध्ये येतात. आता अस्मिताच्या रूममध्ये ते दोघं येईपर्यंत त्या ठिकाणाहून आता साक्षी ही पळून गेलेली असते. अर्जुन हा लगेचच अस्मिताला विचारतो, काय झालं. त्यावर अस्मिता सांगते की कोणीतरी होतं, माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला कोणीतरी. आता अर्जुन हा धावत पळत जाऊन बाहेर बघतो कोण होतं ते, पण तोपर्यंत आता साक्षी ही तिकडनं पळून गेलेली असते. आणि साक्षीने जाताना आता अस्मिताजवळचा तिचा आणि सचिनचा जो फोटो असतो तो नेलेला असतो आणि आता ती पळ काढते. त्याबरोबर इकडे सायली ही आता म्हणू लागते की हे बघा अस्मिताताई, शांत व्हा, रिलॅक्स, आम्ही आहोत ना इथे, आता काही नाही होणार. तुम्ही एक काम करा, तुम्ही जरा पाणी प्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. मग सायली ही लगेचच अस्मिताला पाणी वगैरे देते. अस्मिता म्हणत असते, सायली अगं खूप विचित्र होतं ते सगळं, नाही म्हणजे कोणीतरी घरात येऊन माझाच गळा दाबतं. त्याबरोबर मग सायली म्हणत असते, हे बघा अस्मिताताई, तुम्ही आता फार विचार नका करू त्या गोष्टींचा, तुम्ही सोडून द्या बरं ते सगळं आता. त्यावर अर्जुन म्हणत असतो, बाहेरचा दरवाजा उघडा होता. अर्जुन आता दरवाजा बंद करून आलेला असतो. त्यावर आता तो सांगत असतो की दरवाजा उघडा होता आपला मेंढोर, म्हणजे दरवाजा कसा काय उघडा राहिला. अस्मिताई तू शांत हो बरं, जाऊ दे, जे बघितलंस जे झालं ते सोड, रिलॅक्स होऊन सांगा मला, नाहीतर तुझं काहीतरी BP वगैरे शूट होईल. इतक्यात त्या ठिकाणी आता अस्मिता मोठ्याने ओरडलेली असते. त्यामुळे आता घरात खळबळ होते आणि लगेचच अश्विन, प्रिया, त्याचबरोबर कल्पना, प्रताप सगळेच खाली येतात. आता प्रियाला तर सगळं माहिती आहे, सगळ्याची सूत्रधार तीच आहे, पण आता ती मुद्दामूनच म्हणते, कशी आहेस तू अस्मिता, घामाघूम का झाली आहेस एवढी, तू ठीक आहेस ना. त्याबरोबर प्रताप आता म्हणत असतो, काय झालं आहे. तर आता लगेचच सायली सांगते, घराचा दरवाजा आपला उघडा राहिला होता आणि कोणीतरी अस्मिताताईंच्या खोलीत घुसलं. त्यावर हे ऐकून प्रताप टेन्शनमध्ये येतो आणि प्रताप म्हणतो, अस्मिता तू ठीक आहेस ना. अर्जुन, तुझ्याकडनं खोलीचा दरवाजा उघडा राहिला होता का चुकून. त्यावर आता लगेचच इकडे अस्मिता ही म्हणू लागते, डॅड अहो तुम्हाला नाही माहीत, अचानक कोणीतरी माझ्या रूममध्ये आलं आणि मी झोपलेली असताना माझं तोंड दाबलं, मला खूप भीती वाटली, थँक गॉड मला ओरडतं तरी आलं, जर मला ओरडता आलं नसतं तर मी काय केलं असतं, कोण असेल माझ्या खोलीत, कसं काय कोण घुसलं असेल. त्याबरोबर प्रताप म्हणतो, हे बघ अस्मिता तू जरा शांत हो बरं, रिलॅक्स. अगं कोण आलं, चोर वगैरे असेल, दुसरं कोण असणार आहे, चोरी वगैरे करायला घरात घुसलं असेल, बाकी काही नाही. अर्जुन, मेन डोर बंद करायला तू विसरलं होतास का, पुढे फक्त लोटून ठेवलंस आणि कडी लावायची राहून गेली वगैरे, असं काही घडलं होतं का. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही डॅड असं कसं होईल, मी एवढी मोठी गोष्ट डायरेक्ट मेन डोर लॉक करायचा कसा काय विसरेन, मला व्यवस्थित आठवतं आहे हो, मी दरवाजा नीट बंद केला होता आणि मला लक्षात आहे की मी दरवाजाच काय, सगळ्या खिडक्या दरवाजे सगळंच बंद केलं होतं, माझ्याकडून दरवाजा उघडा राहणं शक्यच नाही आहे. आणि त्याशिवाय जेव्हा नंतरनं अस्मिताई ओरडली तेव्हासुद्धा मी जाऊन बाहेरपर्यंत बघितलं, जर कोणी आलं असतं, चोर वगैरे असतं तर मला दिसलं असतं की, पण मला कोणीच दिसलं नाही आहे. आणि दरवाजाचं म्हणाल तर खरोखर मी व्यवस्थित लॉक केलं होतं. एवढे दिवस आता मी काम करतो, 2-3 दिवस तर होऊन गेले, पण तेव्हा कधी असं झालं नाही. त्याबरोबर आता विमल म्हणते, नाही म्हणजे जेव्हा सायलीताई सगळं करायच्या तेव्हा नाही, पण जेव्हापासून अर्जुनदादा दरवाजे वगैरे बंद करायला लागलेत तेव्हापासून मी स्वतःसुद्धा सगळे दरवाजे वगैरे खिडक्या वगैरे बघते. नाही म्हणजे अर्जुनदादा करतातच काम व्यवस्थित, पण कधी चुकून जर राहून वगैरे गेलं असेल तर म्हणून. त्याबरोबर सायली म्हणत असते, पण मुद्दा हा नाहीच आहे, मुद्दा हा आहे की अस्मिताताईंच्या खोलीत कोणीतरी येऊन अस्मिताताईंचा गळा दाबलाय.
घरात कोणीतरी आलं हा मुद्दा नाही आहे. घरात काय चोरही येऊ शकतो, पण जर चोर आला होता तर मग चोराने चोरी करायची सोडून फक्त अस्मिताताईंचा गळाच का दाबला? म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. आपल्याला या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. घरातले दागिने किंवा इतर कुठल्याही खोलीत चोर गेलेला नाही आहे, किंवा अस्मिताताईंच्या खोलीत असलेले कॅश किंवा पैसे दागिने या कुठल्याही गोष्टींना मला वाटत नाही धक्का लागला आहे, कारण कपाटाचा दरवाजा तर लॉक आहे. मग तो चोर नक्कीच नव्हता, पण ती व्यक्ती मग कोण होती हे आपण शोधून काढलं पाहिजेच ना. अस्मिताताई, तुम्हाला त्याने काही केलं नाही आहे ना? तुम्ही व्यवस्थित आहात ना? तुम्हाला काही झालं नाही आहे ना? त्याबरोबर अस्मिता नकारार्थी मान डोलावते. सायली म्हणते, नक्की ना? तुम्ही ठीक आहात? त्यावर अस्मिता म्हणते, हो. सायली म्हणते, मग घरात आलं कोण? त्याबरोबर कल्पना म्हणते, अगं सायली, आम्हाला तुझं सगळं म्हणणं पटलं. अर्जुन म्हणतोय की त्याने दरवाजा बंद केला होता, ते सुद्धा म्हणणं मला पटलं. पण मग घरात आलं कोण हा मुद्दा तसाच राहतोय की? त्याबरोबर आता प्रताप हा म्हणतो, हो ना, मला सुद्धा काही कळत नाही आहे. अश्विन म्हणतो, एक मिनटं, गोंधळ करू नका सगळ्यांनी. मला एक गोष्ट सांगाल का अस्मिताताई, सायली किंवा अर्जुन, तुम्ही कोणीतरी, की हा सर्व प्रकार कधी घडलाय? नाही म्हणजे एक टायमिंग सांगू शकाल का? किती वाजेपर्यंत? त्यावर अर्जुन म्हणत असतो, अरे हे काय जस्ट आत्ताच, म्हणजे एक 12:30-1च्या आसपास, 12:30च्या नंतर. तेव्हाच तर मी आणि सायली खाली किचनमध्ये बोलत होतो ना. त्याबरोबर अश्विन म्हणतो, काय 12:30च्या नंतर? अगं तन्वी, मग तेव्हा तर तू सुद्धा आपल्यासाठी पाण्याचं मग भरून आणायला आली होतीस ना. मग तुला कोणी दिसलं नाही का? किंवा तू मेन डोर उघडं असलेलं बघितलं नाहीस? तू तरी मेन डोर लॉक करायला हवं होतंस ना. तुला लक्षात नव्हतं? त्याबरोबर प्रिया म्हणते, अरे अरे अश्विन, असं काय बोलतोयस तू? माझ्या कसं लक्षात असेल? अर्जुन बघतो ना हे सगळं, आणि याआधी सायली सांभाळायची सर्व गोष्टी, त्यामुळे मी या गोष्टींकडे कसं लक्ष देणार? मी फक्त पाण्याचा मग भरून घेतला आणि ताबडतोब आपल्या खोलीकडे निघून गेले. आता प्रिया हे सगळं बोलत असताना जरा चाचपडत असते, आणि ही गोष्ट सायली बरोबर हेरते की प्रिया चाचपडते. मग सायली प्रियाला म्हणते, नक्की ना प्रिया? दरवाजा उघडला नव्हता, दरवाजाची कडी निघाली नव्हती, दरवाजाची काढली होती, असं तर काही घडलं नव्हतं ना? नाही म्हणजे आठवतं आहे ना तुला? नक्की दरवाजा तू उघडलेला नव्हतास ना? त्यावर प्रिया लगेचच म्हणते, सायली गप ग, उगाचच्या उगाच बोलायचं म्हणून काहीही बडबडू नकोस. मला काय मिळणार होतं ते सगळं करून? आणि मुळात अस्मिताच्या जीवाचा खेळ करायची हिंमत मी करेन का? मी का करू हे सगळं? त्या दिवशी मी जेवण फेकून दिलं, आणि त्यानंतर अश्विन मला ओरडल्यापासून मी पुन्हा अशी कुठलीही कर्तूत केलेली नाही आहे. उगाचच्या उगाच माझं नाव घ्यायचं सगळ्या गोष्टीत, अशी काय तुला सवय झाली आहे का? माझ्यावरती येऊ नकोस तू, मी काहीही केलेलं नाही आहे, समजलं ना तुला? येता जाता उगाचच्या उगाच आपली मला प्रत्येक गोष्टीत कालवत असते. नाहीतर काय? अश्विन, अरे बघतोयस ना तुझ्यासमोर ही सायली मला कसं बोलतीये ते? एवढं बोलून प्रिया तिकडनं पळ काढते. प्रिया विचार करते, थँक गॉड कोणाला खरं कळलं नाही. आता त्यानंतर मग रमेशला भेटायला नागोबाने तिला सांगितलेलं असतं. मग आता प्रिया ही रमेशला भेटण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी सायली निघायच्या आधी निघते. ती विचार करते की आता तरी मला रमेशला सकाळ सकाळ गाठायला हवं, आणि रमेशला इकडनं चालता व्हायला सांगायला हवं. एकदा का रमेश इकडनं निघून गेला की त्यानंतर मग काहीही कोणीही करू शकणार नाही. मग प्रिया सकाळ सकाळ आता रमेशच्या घरी येते, आणि आता रमेशच्या घराचा दरवाजा ठोठावून प्रिया ही त्याला दरवाजा उघडायला लावते. रमेश दरवाजा उघडतो, त्याबरोबर प्रिया सांगते, मला नागराज किल्लेदारने पाठवले. नागराज हा सध्या तुरुंगात आहे, आणि त्याने आता तुला इकडनं निघून जायला सांगितलं आहे, कारण जर तू इथे राहिलास तर सायली आणि अर्जुन तुझ्यापर्यंत सुद्धा पोहोचतील, आणि जर ते तुझ्यापर्यंत पोहोचले तर ते तुझ्यासाठी सुद्धा रिस्की असेल आणि आमच्यासाठी सुद्धा. त्यामुळे आता गुपचूप हे पैसे घ्यायचे आणि सरळ तुझा गाशा गुंडाळायचा आणि इकडनं फुटायचं, समजलं ना? हे घे हे पैसे, आणि हो एक काम कर, तुझा मोबाईल वगैरे सगळं काही बंद करून ठेव. कुठल्याही पद्धतीने कोणालाही तुझ्यापर्यंत पोहोचता येणार नाही याची काळजी घे. नागराज किल्लेदारने ह्या गोष्टी सांगितल्यात, लक्षात ठेव. त्यावर लगेचच आता रमेश म्हणतो, तुम्ही कोण आहात? त्यावर ती म्हणते, त्याच्याशी तुझा काय संबंध? तू एवढे पैसे घे आणि निघ. त्याबरोबर रमेश म्हणतो, ठीक आहे. आता नागराज शेटनीच जर सांगितलं इकडनं चालतं व्हायला, तर मग काय करणार आपण? आपल्याला तर जावं लागणारच आहे, आणि त्यात एवढे पैसेही मिळत आहेत जाण्यासाठी. ठीक आहे, मी निघतो, पण एक गोष्ट आणखीन. त्यावर प्रिया म्हणते, आता काय?
त्यावर तो म्हणत असतो, आणखीन जर काही पैसे वगैरे लागले तर मी कॉल करेन, तेव्हा तेवढे पाठवून द्या. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणते, हो हां हो, उपकार करायला निघतोयस ना माझ्यावर, देईन पाठवून पैसे हां. पण हो, मला पहिली गोष्ट सांग, तू नक्की जाणार कुठेस? कारण लक्षात ठेव, तुला आसपासच्या कुठल्याच भागात थांबता येणार नाही आहे. कुठेतरी लांब अशा अज्ञात ठिकाणी तुला निघून जायचं आहे की जिथे सायली, अर्जुन, पोलीस अगदी कोणीच तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. समजलं ना? पण हो, अज्ञात ठिकाणी जा सांगितलं आहे म्हणून माझ्यासुद्धा संपर्कात राहणार नाहीस असं काही करू नको हां बाबा. म्हणजे तू स्वतःहून समोरून मला काही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोसच, पण मी जर तुला कॉन्टॅक्ट केला तर तेव्हा मात्र माझे फोन उचल. समजलं ना? आणि कुठे जातोयस काय हे आधी मला सांग. कुठे जाणार आहेस तू? एक काम कर, अशा कुठल्या तरी ठिकाणी जा की जिथे ना काही लोक वगैरे नसतीलच, म्हणजे तुला कोणी ओळखण्याचा किंवा तू कोणाला माहिती होण्याचा प्रश्नच नाही. समजलं ना? टेन्शन उरणार नाही असं काहीतरी कर. त्याबरोबर तो म्हणत असतो, अहो मॅडम, कशाला तुम्ही उगाच काळजी करताय? मी दिलाय ना शब्द तुम्हाला की मी कोणालाही सापडणार नाही किंवा मी तुम्हाला त्रास होईल असं काही करणार नाही. तर नाही करणार ना. मी एक काम करतो, माझा ना एक मित्र आहे गुजरातला, अहमदाबादमध्ये, तिकडे निघून जातो ना सरळ. प्रश्नच येत नाही इकडे मी कोणाला दिसण्याचा किंवा भेटण्याचा. अहमदाबादला निघून गेलो की त्यानंतर मग मी इकडचा माझा फोन बंद करेन आणि तिकडे एखादं नवीन सिम कार्ड घेईन आणि तिकडचंच सगळं वापरेन. म्हणजे तुमच्यापर्यंत कोणीही येण्याचा प्रश्न उद्भवणारच नाही. सगळं कसं अगदी आपल्याला हवं आहे तसं होईल, एकदम व्यवस्थित. मग तर झालं ना. त्यावेळी मग प्रिया म्हणत असते, नाही ते सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर काही गडबड झाली तर. त्यावर तो म्हणतो, काहीही गडबड होणार नाही, मी ताबडतोब निघतोय. प्रिया तिकडनं गेल्यावर लगेचच तो सुद्धा तिकडनं निघतो. इतक्यात त्यांच्या बाजूला राहणाऱ्या मिसेस सावंत आता रमेशला इतक्या घाईघाईने जाताना बघतात आणि त्या रमेशला विचारतात, काय हो रमेश भाऊजी, इतक्या घाईघाईने एवढ्या लवकर कुठे निघालात, ते सुद्धा पहाटेच? त्यावर रमेश म्हणतो, वहिनी अहो तो माझा एक मित्र आहे, गुजरातला राहतो, त्याची तब्येत अचानक खूप बिघडली आणि त्याचं स्वतःचं कोणीही नाही आहे. मग आता त्याने मला कॉल करून सांगितलं आहे की त्याची तब्येत एवढी बरी नाही आहे, तर मग मी इथे थांबणं बरोबर वाटत नाही ना, म्हणून मी त्याच्याकडेच चाललो आहे. काळजी करू नका फार काही, येईन थोडे दिवसांनी परत येईन. आणि हो, घरावर लक्ष ठेवा, घराची काळजी घ्या. त्याबरोबर ती म्हणते, हो हो भाऊजी, काही काळजी करू नका, मी आहे. आणि मग रमेश तिकडनं निघून जातो. त्यानंतर आता रमेश तिकडनं गेल्यावर त्या ठिकाणी आता सायली येते. सायली विचार करते की रमेश मला आज मिळाला नाही, पण कमीत कमी काल मिळाला नाही, पण कमीत कमी आज तर मिळेल. सायली आता तिथे येऊन रमेशच्या दाराबाहेर थांबते. आता बराच वेळ होऊन जातो, सायली तिथे थांबून असते, रमेश काही येत नसतो. मग शेवटी आता सायली ही विचार करते की आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करते, कदाचित काहीतरी माहिती मिळेल रमेशबद्दल. रमेश कधी घरी येतो, कधी जातो, या गोष्टींबद्दल. मग सायली आता आजूबाजूला बघते तर मिसेस सावंतचा दरवाजा उघडा असलेला सायलीला दिसतो. सायली दरवाज्यात येते आणि आहे का कोणी घरात असं विचारते. त्याबरोबर लगेचच मिसेस सावंत दरवाज्यात येतात आणि हो बोला ना, काही काम होतं का असं विचारतात. त्यावर सायली ही म्हणत असते, मला ना हे जे रमेश आहेत ना त्यांना भेटायचं आहे. हे कधी घरी येतात, काही अंदाज आहे का तुम्हाला? नाही म्हणजे काही सांगू शकाल का, यांचा दरवाजा कधी उघडा असतो काय? त्याबरोबर ती म्हणते, अहो रमेश भाऊजी तर आज सकाळीच गुजरातला गेलेत. सकाळीच म्हणजे हे आत्ताच गेले असतील, थोड्या वेळापूर्वी. त्यावर सायली म्हणते, काय गुजरात कशासाठी? त्यावर मग ती सांगू लागते, अहो काय आहे ना, त्यांचा गुजरातला कोणीतरी मित्र आहे, त्याची तब्येत खूप खराब आहे, खालावली आहे त्याची तब्येत अचानक. तर रमेश भाऊजींना त्याचा फोन आला म्हणून मग रमेश भाऊजी तिकडेच गेलेत. काही दिवस तरी ते इकडे येणार नाहीत. सायली म्हणते, पण मला भेटायचं होतं त्यांना. त्यावर ती म्हणते, अहो तुम्ही स्टेशनला जरी गेलात ना आत्ता तरी ते तुम्हाला सापडतील, कारण त्यांची ट्रेन उशिराची असणार आहे बहुधा, ते ट्रेननेच जातील. त्याबरोबर मग सायली म्हणते, ठीक आहे, थँक्यू माहिती दिल्याबद्दल, माझं खूप महत्त्वाचं काम आहे रमेशकडे. मग लगेचच आता सायली ही चैतन्याला कॉल करते आणि चैतन्याला ही गोष्ट सांगते की चैतन्य भाऊजी, अहो तो रमेश आधीच इकडनं पळ काढायला बघतोय. त्याबरोबर चैतन्य म्हणतो, म्हणजे? त्यावर सायली सांगते, अहो चैतन्य भाऊजी, म्हणजे हेच की तो रमेश आहे ना, तो गुजरातला चाललाय, कोणीतरी त्याचा मित्र आहे म्हणे त्याच्याकडे. मला त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितलंय, तो कुठेही जाण्याआधी आपल्याला त्याला पकडला पाहिजे.
तुम्ही एक काम करा भाऊजी, तुम्ही मला लवकरात लवकर स्टेशनला गाठा. काहीही झालं, अगदी काहीही, तरीही आपल्याला रमेशला पकडायचाच आहे. त्यावर चैतन्य म्हणतो, वहिनी डोंट वरी, आपण रमेशला सुटू द्यायचा नाही. रमेशला पकडल्याशिवाय आपण थांबायचंच नाही, शोधूया आपण रमेशला. मी लगेचच निघतोय. आणि मग आता लगेचच चैतन्य हा तिकडनं स्टेशनला जाण्यासाठी त्याची बाईक काढतो. आणि आता रस्त्यात तो सायलीला विचारतो सुद्धा, वहिनी मी तुलासुद्धा पिकअप करू का? त्यावर सायली सांगते, नाही नको भाऊजी, जर तुम्ही मला पिकअप करायला आलात तर तुम्हीसुद्धा स्टेशनवर पोहोचू शकणार नाही वेळेवर. त्यापेक्षा तुम्ही स्टेशनवर पोहोचा आणि तिकडे तुम्हाला रमेश मिळतोय का ते बघा. इकडनं मी कसं पोहोचायचं ते माझं बघते. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर मग सायलीसुद्धा आता पटकन रिक्षा करते आणि रिक्षाने आता ती पनवेल स्टेशनला जायला निघालेली असते. मग आता सायली ही इकडनं निघालेली असते, तिकडनं चैतन्यसुद्धा निघालेला असतो. आता सायली देवाकडे प्रार्थनाच करत असते की देवा, काहीही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत आमच्या हातून त्या रमेशला निसटून देऊ नकोस. काहीही झालं तरी रमेश आम्हाला भेटलाच पाहिजे आज. जर रमेश सुटला तर मग मात्र रविराज काका आणि प्रतिमा त्यांना न्याय मिळवून देणं आमच्यासाठी सोपं काम उरणार नाही. मग आता सायली ही रमेशचा पाठलाग करत असते आणि आता त्यावेळी ती चैतन्याला कॉल करून विचारते, चैतन्य भाऊजी तुम्ही पोहोचलात का? चैतन्य म्हणतो, हो वहिनी मी पोहोचलो आहे, मी स्टेशनला शोधायला सुरुवात केली आहे. सायली म्हणते, ठीक आहे मी सुद्धा पोहोचतेच आहे. त्यानंतर मग सायलीसुद्धा आता स्टेशनला पोहोचते आणि मग आता दोघं मिळून रमेशला शोधायला सुरुवात करतात. आणि आता रमेश हा सायली आणि चैतन्याला सापडतो. आता रमेश सायली आणि चैतन्याला सापडलाय ही गोष्ट प्रियाला माहीतच नाही आहे. प्रियाला असंच वाटतंय की मी रमेशला पैसे दिलेत आणि रमेशला इकडनं निघून जायला सांगितलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत रमेश हा ट्रेनमध्ये बसलासुद्धा असेल. आता काही सायलीने आणि अर्जुनने कितीही प्रयत्न केले तरीही ते दोघंही रमेशपर्यंत पोहोचू शकणार नाही आहेत. आता नागोबा कमीत कमी माझा जीव तरी खाणार नाही. आता जरा निटकेचा श्वास सोडेन असा विचार प्रिया करत असते. प्रियाला माहीतच नाही आहे ना की तो रमेश हा सायलीला आणि चैतन्याला सापडलाय. प्रिया हेच समजते की त्या रमेशला मी पैसे दिल्यानंतर तो लगेचच निघून गेलेला आहे. प्रिया विचार करते की चला आता पहिलं हे सगळं नागोबाला कॉल करून सांगितलं पाहिजे. प्रिया नागोबाला कॉल करून सांगते सुद्धा की मी रमेशला पैसे दिले आहेत आणि रमेशला मी आता इकडे येऊ नको असं सांगितलं आहे. आणि रमेश मला म्हणाला आहे की तो आता इकडनं थेट त्याच्या मित्राकडे गुजरातमध्ये अहमदाबादला निघून चालला आहे. आता हे ऐकून नागोबासुद्धा निवांत होतो आणि म्हणतो की चला म्हणजे आता माझ्या विरोधातला कुठलाही पुरावा बाहेर शिल्लक राहिलेला नाही आहे, बरोबर ना प्रिया? त्यावर प्रिया म्हणते, हो अर्थात. त्याबरोबर मग हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.